आज गुरुपौर्णिमा आणि दिवसाच्या शेवटी असा क्षण आला की मी माझा सगळा थकवा विसरून गेले. सकाळी सकाळी छान देवपूजा झाली. त्यानंतर आरशासमोर आले तर माझ्या मुलांना तोंडाला कमी आरशाला जास्त पावडर लावतात. असो, किचन मध्ये आल्यावर स्वयंपाक तर करायचाच होता, पण त्याआधी म्हटलं मस्त कडक गुळाचा चहा बनवूया, कारण की हल्ली ना मी रोजच गुळाचा चहा बनवते आणि खूपच मस्त लागतो हा चहा. आज पण करायला गेले पण नेहमीपेक्षा जरा वेगळं केलं आणि इथेच माझा पचका झाला. चहा करता करता दूधच फाटलं. आता म्हटलं काय करायचं हा विचार करतच होते, तेवढ्यात हे आले गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा द्यायला. मग मी पण यांच्या पाया पडल्या, कारण की कळत न कळत यांच्याकडनं पण मी खूप काही गोष्टी शिकले, म्हणून हे पण माझे गुरुच झाले. पण हे असे भारी भारी आशीर्वाद देत होते ना, म्हणून माझ्या चेहऱ्याची रिएक्शन बघा. आणि त्यानंतर सकाळमध्येच एक उद्योग करून घेतला. कोबी चिरता चिरता बोट पण जरासा कापला गेला. आता कोबीचा मोर्चा यांच्याकडे वळवला. छान बारीक यांनी कोबी कापून दिली. संध्याकाळी बटाट्याची चटणी बनवत होते, तेवढ्यात हे आले आणि मुलांनी दिलेल्या भेटवस्तू दाखवत होते. गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देणारं ग्रीटिंग कार्ड, कागदी फुलं, फुलगुच्छा आणि हे मस्त पेन. मुलांनी एवढे प्रेमाने दिलेले हे कागदी फुलं मी फुलदाणीत सजवले, फुलगच्च्या भिंतीवर लावला. त्यानंतर किचन मध्ये अजून स्वयंपाक बाकीच होता, म्हणून किचन मध्ये आले आणि चला परत भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.